घनदाट असं संपूर्ण जंगल. परिसर जो हा दिसतो हा संपूर्ण परिसर जंगलातून आम्ही चाललो. जंगलमय भाग आहे. आणि त्या जंगलमय भागातून अशा या जुन्या वाटा खूप वर्षापूर्वीच्या वाटा आहेत या. आणि त्या वाटेनं हे आमचा हा प्रवास सह्याद्रीतलं चालला. जंगल आणि त्या आम्ही जंगल दोघं वाटेमधून चाललो. आम्ही आमचे गुरुजी चाललो. अजित महाराज बारगोडे आणि आम्ही दोघं या वाटेने चाललो आहोत. खूप वर्ष असं वाटत होतं की सह्याद्रीतून जाणारी वाट कशी असेल, जुनी वाट, याचा अनुभव घ्यायचा पूर्ण होता. सह्याद्रीचं जंगल. म्हणून आम्ही एकदा बोललो की जाऊया म्हणून. आणि योगायोग आला आम्हाला की पडसाळी येथे जाण्याचा. आणि आम्ही दुपारी 3:30 वाजता या वाटेने आम्ही निघालो. ही जुनी पायवाट आहे आणि त्या पायवाटेमधून आम्ही चाललो आहे. खूप वर्षापूर्वी याच पायवाटेने लोक पडसाळी, भोगाव असेल, इतर काय गाव असेल, तिथून बैलावरून वाहतूक करायची. आणि खारेपाटणला बाजारमध्ये पण जाण्यासाठी हा मार्ग सोपा होता. बैलांची ये जा, खिल्लारी बैल पूर्वीच्या काळात ज्यावेळी इकडे आणायचे कोकणात, त्यावेळी ह्या घाटाचा वापर लोक करायचे. वाकेरीचं झाड त्याला आलेली आणि वरती जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग होता. आणि हा मार्ग आहे तो. त्या वाटेने आम्ही चाललो. आणि निसर्गसुद्धा खूप सुंदर असा निसर्ग आहे. हे सर्व संपूर्ण जे दिसतंय ही संपूर्ण झाडी आहे. ही बघा, ही दिसतंय ही संपूर्ण झाडी आहे. सर्व जंगल आहे आजूबाजूला. गर्द झाडी आणि संपूर्ण डोंगर भाग आहे. आणि त्या डोंगराच्या मधून वाट आहे. कुठं कुठं जरा मधी मधी संपूर्ण जरा मोकळं आहे. पाहत होतो ते आता इथं जवळ बाकी संपूर्ण सगळं जंगलमय भाग आहे. आणि ह्या जंगलामध्ये असं रानगवे, इतर प्राणीसुद्धा खूप असतात. हे बघा, हे समोर आवळीची झाडं पण आहेत. आता इथे दिसतंय, हे बघा, हे समोर दिसतंय, हे आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड आहे. पण पण आवळे आता आता आवळेच नाहीत नाहीत. आता आम्ही पुढे चाललो आहे. ही संपूर्ण समोर दिसते ही संपूर्ण वाट आहे. पहिला टप्पा. या छोट्याशा वाटेने आम्ही चाललो. आता आमचा चालण्याचा पण पहिला टप्पा संपला. आता ज्या ठिकाणी आता आम्ही पोचतोय तिथं पूर्वीच्या काळी लोक पहिला टप्पा झाला असं समजायचे. आणि तिथं लोक पूर्वी विसावा घ्यायची लोक. पहिल्या टप्प्याजवळ आम्ही आता आम्ही पोचलो. आलो. आता इथून आम्ही पुन्हा प्रवास चालू. हे संपूर्ण सह्याद्री. आता आम्ही पहिल्या टप्प्यात आलो तेव्हा सह्याद्री एवढी जवळून दिसते. सह्याद्रीची कडेकपारी खूप भारी दिसतंय. हा संपूर्ण जंगलमय भाग. चालायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा आता आम्ही या वाटेने पुन्हा प्रवास चालू केलेला आहे. या अशा वाटा आहेत. ही संपूर्ण वाट आम्ही दाखवणार आहोत. जसं जसं आम्ही जवळ जातो तसतशी सह्याद्रीचा डोंगर जवळजवळ. आता आम्ही ज्या वाटेने चाललो त्याच वाटेला वरून सह्याद्रीतून लोक येत आहेत. ते आता आम्हाला रस्त्यात भेटणार आहेत. आम्ही जिथून चाललो आहोत हे काका आता परसाळीच्या घाटातून चालत आलेले आहेत दोघं जण. काका तुमचं नाव कसं? रमेश पाटेकर. रमेश पाटेकर म्हणजे कोळमचे. आणि तुमचं? रामदास पाटेकर कोळम. मग तुम्ही ह्या घाटातून आता चालत आलात. आणि साधे बुवांची बायको करंबुवा. काय घाटाचं का असं इथंच करून टाकलं ना काय.
करायचा म्हणजे ते राहिला माझं ते तसंच धरण झाल्यावर नाही. हे आता कसं इथं आम्ही एकदा पाणी पितो आम्हाला तर खाली भेटेल पाणी. आता दुसऱ्या नदी वगैरे तिथं पाणी बसून घ्या मग घ्या पाहिजे बनवा. काका जे घाटातून आलं त्यांनी पाणी आणलं होतं आणि आम्ही खालून चालत आलो आणि आता आमची भेट झाल्यानंतर आम्हाला पाणी द्या आणलंय. आता पाणी तर मग खूप वर्ष इच्छा होती की ह्या घाटातून चालत जायची लहानपणापासून. आणि आज या घाटातून मी चालत आल्यावर मला खूप बरं वाटलं. आणि इथं आल्यानंतर असं झालं की ज्या घाटाने जी पूर्वी लोक चालत होती त्याच्यापैकी आज आम्हाला हे 2 व्यक्ती मिळाल्यात आणि ते घाटातून वरून चालत खालती आले आणि आम्ही वरतून आलो. आमचे जवळचेच मित्र आहेत आमच्या वडिलांचे, कोळमचे पाटेकर आणि रामदास काका हे सुद्धा मिळाले. त्याच्याबद्दल धन्यवाद. आता आमचा प्रवास पुढचा आम्ही चालू करतो. तुम्ही सावकाश. दुसऱ्या टप्प्यात आम्ही चालतोय आणि आता अवघड आहे दुसरा टप्पा. आवडीन केवढी होती बघा. सह्याद्रीच्या कड्याकपारीमधल्या जुन्या वाटा आणि जुन्या आठवणी. हे संपूर्ण खालती दिसतंय गाव काजिरडा आणि आता आपण आलोय वरती सह्याद्री. समोर सह्याद्री आहे. तो पण ह्याच्यावाला नाही ना, चेनीवाला नाही. टायरवाला. वरून दिसणारी सह्याद्री.